राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आपल्या बरोबर आहेत। आदिती तटकरे यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, गेल्या महिन्याभरापासून बीडच्या प्रश्नांवरतून सातत्याने धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय। सत्ताधारी बाकावरचे विरोधक पण दोघेही टार्गेट करतात। मला असं वाटतं की मूळ विषय हा संतोषजी देशमुख यांची जी हत्या झाली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासंदर्भातली आहे। राज्य शासन म्हणून, सरकार म्हणून आमची भूमिका हीच आहे। मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा ती स्पष्टता दिलेली आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही त्या बाबतीतल्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून, आरोपींना तिथं कठोर त्यांना शिक्षा झाल्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं जी आहे ती सरकार उचलत आहे। ज्यांना या बाबतीतलं राजकारण करायचंय ते असं ना तसंही करणारच आहेत। आमचा मूळ विषय हा त्या कुटुंबासाठीचा आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच्या राजकारणासाठीचा नाहीये। ताई, प्रकाश सोळंके जे तुमच्या पक्षाचे सिनियर आमदार आहेत ते देखील सातत्याने म्हणतात की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आज मी त्या पक्षाचे आहे, आणखीन आमचे आमदार सत्तेतल्या पक्षाचे आहेत, आमचे विजयसिंह पंडित असतील। मूळ आमची त्याच्यामधला विषय हे आहे की त्या पीडित कुटुंबाला, ज्या कुटुंबाने आपला पुत्र गमावलेला आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जी पावलं आहेत ती सरकार उचलत आहे। आणि आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळत असताना जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याबाबत काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आणि त्याचा आधार धरून जे कोणी सत्तेतले असो, विरोधातले असो, एकंदरीत ज्यांना राजकारण करायचंय ते करणारच आहेत। पण पुन्हा एकदा मी म्हणते की मूळ विषय तो कुटुंब, त्यांना न्याय देणं, त्या पद्धतीनं योग्य ती पावलं राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून उचलत आहेत। एक शेवटचा प्रश्न, महिला व बालविकास, आपण पाहिलं की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होत्या आदिती तटकरे, त्यांनी सांगितलं की बीडच्या प्रश्नांवरतून कुणीही राजकारण करू नये। सत्ताधारी विरोधक मात्र राजकारण करतात, परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही पहिली भूमिका सरकारची, असं मत जे आहे ते आदिती तटकरे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।